नमस्कार, मी रामेश्वर तिरमुखे. पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात महात्मा फुलेंचे योगदान या विषयाच्या संदर्भाने आपल्यापुढे भूमिका ठेवत आहे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी सर्वात अगोदर विद्येविना मती गेली, नीती गेली, गती गेली, वित्त गेले आणि स्वाभिमान म्हणजे शूद्र खचले, हे जे सांगितलं आहे यातून त्यांना सांगितल्यावर त्या थांबले नाही. तर याच्यातून जर व्यक्तीला जर प्रगती करायची असेल, समाजाची जर प्रगती व्हायची असेल तर विद्या शिक्षण हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी 1 जानेवारी 1848 साली पुणे या ठिकाणी या देशातली पहिली मुलींची शाळा काढली आणि पुणे आणि परिसरामध्ये त्यानंतर जवळपास 20 ते 25 शाळा त्यांनी निर्माण केल्या. ही शिक्षणाची जी गंगा आहे, शिक्षणानं खऱ्या अर्थानं माणूस हा जागृत होतो आणि त्याची प्रगती होऊ शकते. आणि म्हणून मुली महिला यांची शिक्षणाने या दोन्ही कुटुंबाला प्रगतीवर नेऊ शकतात, म्हणून त्यांनी त्यावरती फोकस केलेला आहे. आणि सोबतच शिक्षणाने माणसाची गुलामगिरी नष्ट होऊ शकते आणि ती गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी त्या समजण्यासाठी ते स्वतः उच्च शिक्षित महात्मा फुले झाले होते. स्वतःच्या पत्नीला त्यांनी शिक्षित केलेलं आहे. फातिमा शेख यांना सोबत घेतलेलं आहे, रानमा बहार यांना सोबत घेतलेलं आहे, गणू शिवाजी मांग यांना सोबत घेतलेला आहे, त्याचबरोबर धोंडीबा कुंभार यांना सोबत घेतलेला आहे. आणि ही शिक्षणाचा जो प्रवाह आहे, शिक्षणासाठी जे सहकारी आहेत या सर्वांना सोबत घेऊन त्यांनी शिक्षणाची जी गंगा आहे ही महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. 1882 ला ज्यावेळेस हंटर कमिशन आलं, त्या हंटर कमिशनला त्यांनी साक्षी दिलेली आहे की इथल्या बहुसंख्याकांना शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीची साक्ष देऊन त्यानंतर शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. सोबतच या देशामध्ये त्या काळामध्ये अंधश्रद्धा, कर्मकांड किंवा विधवा सारख्या ज्या चाली रूढी आहेत, ज्याच्यामध्ये सती प्रथेसारखी चुकीच्या प्रती आहेत, यावरती त्यांनी खूप मोठा हल्ला करून त्या प्रथा ह्या नष्ट करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी स्वतः प्रयत्न केलेले आहेत. काशीबाई नातू ही जी एक विधवा ब्राह्मण स्त्री होती, जी पुण्यामध्ये राहत असताना तिच्यासोबत एक दुष्कृत्य घडतंय आणि त्यावेळेस ती स्वतः जीव देण्यासाठी जाते. त्यावेळेस महात्मा फुले तिला वाचवतात, तिला स्वतःच्या घरी घेऊन येतात आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले तिचं समुपदेशन करून तिच्या बाळांपण करतात. तिच्या बाळाला स्वतःच्या दत्तक घेऊन त्याला नाव देतात, त्याला पुढे शिक्षित करतात. आणि हे एक उदाहरण, अशी अनेक उदाहरणं लोकहितवादाच्या त्या काळामध्ये एक रिपोर्ट आला होता. त्यांनी सांगितलं त्या काळामध्ये 5000 विधवा ब्राह्मण स्त्रिया त्या पुण्यामध्ये एकट्या होत्या, म्हणजे महाराष्ट्रात होत्या. आणि त्या अशा ज्या चुकीच्या स्त्रिया ज्या बळी ठरतात यांचं समुपदेशन करून त्यांना पुण्यामध्ये स्वतःच्या घरी त्यांनी विधवा आश्रम, सोबतच त्या बालकांसाठी अनाथ बालिका आश्रम त्या ठिकाणी निर्माण केला होता. सोबतच शिक्षणासोबतच त्यांनी जे चुकीच्या प्रथा परंपरा आहेत याच्यासाठी तृतीयरत्न नावाचं नाटक लिहिलं. त्या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी जी सामाजिक प्रगती होण्यासाठी ज्या चुकीच्या प्रथा परंपरा आहेत त्यावरती प्रहार केलेला आहे. त्यानंतर गुलामगिरी सारखा जो ग्रंथ लिहिलेला आहे, मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी इथल्या समाज व्यवस्थेला, त्यासाठी अतिशय मौलिक ग्रंथ आहे. इथला शेतकरी सुखी झाला पाहिजे तर देश सुखी होऊ शकतो. शेतकऱ्याला जो जगाचा पोशिंदा म्हटलं जातंय तर तो शेतकरी सुखी होण्यासाठी शेतकऱ्याचा आसूड सारखा मौलिक असा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या शेतकऱ्याच्या आसूडच्या माध्यमातून संवादाची भाषा या ग्रंथामध्ये, जो संवादाच्या माध्यमातून लोकांना सहजपणे पटेल या भाषेमध्ये तो ग्रंथ लिहिलेला आहे. सोबतच त्यांनी लिहिलेलं ब्राह्मणाचं कसं, ब्राह्मण हा जो समाजातले काही जे लोक आहेत सनातनी ब्राह्मण, हे कसे फसवले जातात, शेतकऱ्यांना कसं फसवतात, त्याच्या संदर्भातलं जी मीमांसा आहे, चिकित्सा आहे त्या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. इशारा सारखा ग्रंथ आहे. या आपली जी प्रतीक आहेत यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे महत्वाचं प्रतीक आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एकेकाळी घेण्यास बंदी होती. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी स्वतः शोधली. ती शोधून त्यांच्या सवंगड्यांसह त्या 10 दिवसाचा शिवजयंती उत्सव चालू केला. लोकांना शिवाजी महाराज माहिती व्हावेत म्हणून स्वतः जवळपास 1000 ओळीचा शिवचरित्रपर पोवाडा लिहिला आणि त्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज माहीत करून देण्यामध्ये त्यांची अतिशय महत्वाची भूमिका आहे. सोबतच उद्योगी लोक झाले पाहिजेत, व्यवसाय हा फार महत्वाचा आहे. आणि स्वतः त्यांनी
शेतकऱ्यांसाठी स्वतः मांजरी या ठिकाणी 200 एकर शेतीमध्ये विविध प्रयोग केले, भाजीपाला विक्रीसाठीचे प्रयोग केले. स्वतः त्यांनी पुण्यावरून मुंबईला भाजीपाला विक्रीसाठीचा जो आहे, त्याचबरोबर पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी जी बांधकाम संदर्भातली जी स्वतः एक कंपनी स्थापन करून ज्याच्यामध्ये ते स्वतः त्याचे MD होते आणि या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक मुंबईचं CST असेल किंवा अनेक बांधकाम त्या ठिकाणी केलेली आहेत. त्याचबरोबर सोने आहे, या सोन्यावरती जे त्याला दागिने करायचे, दागिन्याचे जे मोड्स आहेत त्या संदर्भातली सुद्धा जो व्यवसाय आहे तोही त्यांनी केलेला आहे. सोबतच रिअल इस्टेट मध्ये सुद्धा त्या व्यवसायाची सुद्धा त्यांनी पायाभरणी केलेली आहे. तो व्यवसायही त्यांनी पुढे ठेवलेला आहे. पुस्तक प्रकाशित करणे, पुस्तक विक्री करणे याही व्यवसायामध्ये त्यांचा वाटा होता आणि म्हणून उद्योगी लोक झाले पाहिजेत. उद्योगाने प्रगती होते म्हणून कष्टकरी होण्यासाठी, उद्योगी होण्यासाठी त्यांच्या अखंडातही त्या संदर्भांची मांडणी केलेली आहे. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आधुनिक महाराष्ट्र घडवण्यामध्ये स्त्री पुरुष सोबतच पत्नी जे आहे हे नातं कसं असावं, म्हणजे ज्या वेळेस त्यांचे सासरे असतील, कुटुंबातले इतर मंडळी असेल किंवा तुम्हाला मूलबाळ होत नाही म्हणून तुम्ही दुसरं लग्न करावा, त्यावेळेस ही गोष्ट चुकीची आहे. आणि सावित्रीला सोबत आणण्यापेक्षा मी असं करतो की मी तिला दुसरा नवरा करून सौता म्हणून त्याचा स्वीकार करतो आणि इतरांच्या म्हणजे जगातलं हे अतिशय महत्वाचं उदाहरण आहे की जे सौता या कन्सेप्ट म्हणजे पत्नी आणि पती यांचं जे नातं आहे हे आजच्या काळामध्ये फार महत्वाचं आहे. जो संवाद होणं महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांचे एकमेकांचे जे संवाद असतील. सार्वजनिक सत्यधर्म सारखा जो ग्रंथ आहे हा अतिशय मौलिक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी अतिशय महत्वाचे म्हणजे हा ग्रंथ लोकांपर्यंत गेला पाहिजे, त्याचं विवेचन झालं पाहिजे आणि या ग्रंथामध्ये त्यांनी जे अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, चुकीच्या प्रथा परंपरा आहेत त्या सोडून देऊन लोकांनी कसं वागलं पाहिजे, लोकांनी कशा पद्धतीने सामाजिक प्रगतीसाठी कसं आचरण केलं पाहिजे, आचरणाचे नियम या पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि अतिशय महत्वाचा हा ग्रंथ आहे. म्हणून आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आम्हाला महात्मा फुले यांचं जे योगदान आहे हे अतिशय महत्वाचं योगदान आहे. हे योगदान आम्ही कधी विसरता कामा नये. म्हणून आधुनिक महाराष्ट्र घडवण्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं जे महाराष्ट्र म्हणतात, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा आदर्श घेऊन शाहू महाराजांनी त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये शेती आणि शेतकऱ्यांची प्रगती केली. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना आदर्श मानून, स्वतःचे गुरु मानून त्यांचा आदर्श भारतीय संविधानाच्या माध्यमातून पुढे नेलेला आहे. म्हणून मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना विनंती करील की आपण सर्वांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि त्यांचं कार्य हे समजावून घेऊया, डोळसपणे त्यांना समजावून घेऊया. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले त्यांचे जे समग्र वाङ्मय त्याचं वाचन करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.